आज पोहे खाण्याच्या नादात मी हे विसरले की मी गॅसवरती दूध तापवायला ठेवलंय. पण त्याआधी तुम्हाला सांगते की आज पण मी खूप जास्त लवकर उठले होते, कारण की मज्जा येते यार सकाळी लवकर उठायला. आज दुपारी मी एकदम ताणून झोपले होते. पण का माहिती का, जेव्हा जेव्हा मी दुपारी झोपते ना तेव्हा तेव्हा मला असं आळशी आळशी फील होतं, असं वाटतं की झोपतच राहावं. पण म्हंटल की आता जर मी झोपतच राहिले तर कामं कोण करायची नाही का, म्हणून मी उठले आणि परत झोपले. पण मी लगेच उठले आणि सर्वप्रथम मी कपड्यांच्या सगळ्या घड्या मारून घेतल्या, त्यानंतर ते जागेवरती ठेवले आणि लगेच हातामध्ये झाडू पकडला आणि पूर्ण घराचा केर काढला. झाडू मारत मारत मी किचन मध्ये पोहोचले तेव्हा बघितलं की मी आता झोपायच्या आधीच भांडी घासली होती, तरी पण कशी काय किचन मध्ये भांडी दिसतायत राव. म्हणजे आता तुम्हीच बघा, इतकं जाळं भरून मी भांडी घासून झोपली. कितना भी बर्तन धोलो यार, बर्तन खतम ही नाही होते. आता काय फायदा हे सगळं बोलण्याचं, भांडी तर मलाच घासायची आहेत ना, म्हणून गपचूप आधी जी भांडी घासलेली होती ती लावायला सुरुवात केली, कारण की आता मला नवीन भांडी घासायची आहेत ना, ती मला यामध्येच ठेवायची, मग जागा नको का. आणि तुम्हाला माहिती आहे आजपर्यंतचा माझा रेकॉर्ड आहे की मी कोणतंही काम विदाऊट धडपड केल्याशिवाय करू शकत नाही. आता काय करू राव, माझ्या मागे इतकी कामं असतात का माझी सारखी धडपड 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 होत असते. पूर्ण किचन असं चकामक केल्यानंतर आता मला जरा दूध तापवायला ठेवायचं होतं, कारण की जर मी दूध तापवायला विसरले असते आणि हे दूध फाटलं असतं ना तर माझ्या मम्मीने मला फाडून टाकलं असतं यार गाईस. म्हणून माझी स्मरणशक्ती एकदम जागी ठेवली आणि दूध तापवायला ठेवलं. तोपर्यंत मी माझं तोंड धुवून घेतलं आणि तुम्हाला माहितीये गाईस पूर्ण दिवस निघून गेला, बट मी केस विंचरलेली नाही. काल दुपारी वेणी घातली होती ती डायरेक्ट मी आज संध्याकाळी सोडते, म्हणजे विचार करा यार गाईज मी किती लेवलची आळशी असेल. आजकाल जरा मी जास्तच वेणी घालते असं नाही वाटत. त्यानंतर मला खूपच जास्त भूक लागली होती यार गाईज, म्हणून मी पटकन गरमागरम पोहे बनवले आणि माझ्या क्यूट कपामध्ये चहा घेतला. किचन वरती काही घाण झाली नव्हती तरी माझ्या आतमधला ओसीडी पर्सन काय शांत बसेना. ठाऊक का, पण जेव्हा मी पोहे खात होते तेव्हा मी इतकी मग्न विचारामध्ये रमून गेले होते, कोणता विचार करत होते मलाच नाही माहिती. आणि मी इतकी विचारांमध्ये मग्न झाले होते की मी हेच विसरले की मी गॅसवरती दूध तापवायला ठेवलंय. आणि जर मी अजून 2 मिनिटं विचारामध्ये मग्न असते ना तर 100% दूध उतू गेलं असतं आणि माझ्या मम्मीने जे मला उतू घालू घालू मारला असतं. पण आज तो मेरा गणू बाप्पा भी मेरे साथ है गाइस, इसलिए मैं बच गई गाइस, बच गई.